हॅलोज अगेन. सो फायनली आपण आपल्या चौथ्या चॅप्टरवर पोहोचतोय. तुम्हाला आठवतंय आपण गेल्या वेळी पब्लिक एक्सपेंडिचर बघितलं होतं, त्याच्या आधी पब्लिक रेव्हेन्यू बघितलं होतं. हं? आपण हेही बघितलं होतं की पब्लिक डेट म्हणजे गव्हर्नमेंट कशा प्रकारे लोकांकडूनही लोन कलेक्ट करू शकतं, इंटरनली किंवा एक्सटर्नली. बरोबर. आणि आज मात्र आता आपण आपल्या चौथ्या चॅप्टरला सुरुवात करतोय, ज्याचं नाव आहे फिस्कल मॅनेजमेंट अँड फिस्कल ऍडमिनिस्ट्रेशन. ओके. आता फिस्कल मॅनेजमेंट आणि फिस्कल ऍडमिनिस्ट्रेशन काय असतं? तर असा विचार करा की आपला देश इतका मोठा आहे, ज्यात इतक्या असा विचार करा, छोट्या छोट्या गल्ल्या, छोटे छोटे मोहल्ले, छोट्या छोट्या वाड्या आळ्या असं असतं. आणि त्याच्यानंतर त्या सगळ्यांचं एक असं हे होऊन गाव बनतं. अशी अनेक गावं मिळून तालुका बनतो. असे अनेक तालुके मिळून जिल्हा, अनेक जिल्हे मिळून राज्य, राज्य अनेक मिळून एक देश. बरोबर. सो खूप छोट्या छोट्या लेवलपर्यंत सरकारला काम करायचं असतं. अर्थातच काम करण्यासाठी पैसे लागतात. नुसते पैसेच लागत नाहीत, तर जी कामं करायची ती कामं नीट होतायत की नाही, त्यासाठी योग्य ते पैशाचं अलोकेशन झालंय की नाही, त्या अलोकेट केलेल्या पैशाचा योग्य वापर होतोय की नाही, या सगळ्या गोष्टी या गव्हर्नमेंटला बघायच्या असतात. कारण शेवटी ते खर्च करत असतात. बरोबर. त्यांनी लोन घेतलेलं असतं. त्यांच्या इन्कममधनं ही कामं होत असतात. म्हणजे गव्हर्नमेंटची खूप मोठी जबाबदारी असते आणि त्याच्यासाठी फिस्कल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे आर्थिक नियोजन हे अतिशय गरजेचं असतं. नियोजन म्हटलं, कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग म्हटलं, की वी नीड बजेट. आपल्याला एक बजेट लागतं आणि तुम्हाला जर माहिती असेल तर प्रत्येक गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशनचं प्रत्येक संस्थेचं एक बजेट निघतं. दरवर्षी ते निघतं आणि मुख्य गोष्ट म्हणजे ते निघणं मॅन्डेटरी असतं. बरं, बजेट म्हणजे काय? मला वाटलं म्हणून मी ₹1000 खर्च लिहिला आणि अचानक तुम्हाला वाटलं म्हणून आपण ₹5000 तो केला, असं करता येतं का? नाही. त्या गोष्टी त्या सायंटिफिक मेथडनेच करायला लागतात. म्हणजेच फिस्कल मॅनेजमेंट आणि फिस्कल ॲडमिनिस्ट्रेशन हे अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत गरजेचं असतं. सो याच वरती आपल्याला काय शिकायचंय ते आपण बघूया. ओके. फिस्कल पॉलिसी म्हणजे आपण ज्याला म्हणतो त्याला आर्थिक पॉलिसी देशाची गव्हर्नमेंटने दिलेल्या देशात जर बघितल्या तर दोन प्रकारच्या इकॉनॉमिक पॉलिसी किंवा मेजर इन्स्ट्रुमेंट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसी असं म्हटलं जातं. फर्स्ट इज फिस्कल पॉलिसी, सेकंड इज मॉनिटरी पॉलिसी. ओके. सो मॉनिटरी पॉलिसी ही मनी रिलेटेड पॉलिसी असते, मनी सप्लाय, मनी डिमांड रिलेटेड, जी आरबीआय सेंट्रल बँक जी असते देशाची, आपल्या देशाची ऑब्व्हियसली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांच्याकडून प्लेस केली जाते देशासाठी. मात्र फिस्कल पॉलिसी जी असते ती फिस्कल पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, युनियन गव्हर्नमेंटकडून आणि त्याच्यानंतर त्यांच्या छोट्या-छोट्या ब्रांचेस म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नन्स बॉडी ह्या सगळ्या म्हणजे ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांच्याकडून ती पुढे-पुढे जाते. फिस्कल पॉलिसी ही अतिशय साउंड असणं गरजेचं असतं. अदरवाईज असा विचार करा, की हे सगळ्यात जास्त इम्पोर्टंट गोष्ट आहे सरकारची, की त्यांची साउंड फिस्कल पॉलिसी असणं गरजेचं आहे. अदरवाईज ही बजेटरी पॉलिसी किंवा फिस्कल पॉलिसी जिला म्हटलं जातं, ती जर चुकीची असेल, तर देशात अत्यंत मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळे होऊ शकतात. आणि म्हणून ही अतिशय इन्फ्लुएन्सिंग अशी पॉलिसी असते, जी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजना, ग्रोथला, देशाच्या डेव्हलपमेंटला मोठ्या प्रमाणावर अफेक्ट करते. सो काय-काय असतं यात? फिस्कल पॉलिसी इज लार्जली कन्सर्न्ड विथ द फिस्कल ॲक्शन म्हणजे आर्थिक घटना ज्या गव्हर्नमेंटकडून केल्या जातात. सो लाइक एम्प्लॉयमेंट रिलेटेड, सेव्हिंग रिलेटेड, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड, नॅशनल इन्कमबद्दल, द प्राइस लेव्हल अँड द बॅलन्स ऑफ पेमेंट. So growth and stability of the economy are universally recognized as permanent goals of fiscal policy. म्हणजे देशाची आर्थिक वाढ, ज्याला इकॉनॉमिक ग्रोथ असं म्हटलं जातं, ती करणं आणि त्याच्या बरोबरीने देशाचं इकॉनॉमिक स्टॅबिलिटी म्हणजे थोडक्यात एक साधारण स्टॅबिलिटी मिळवणं ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये ही अतिशय गरजेची गोष्ट असते. बरोबर. सो फिस्कल पॉलिसी असं म्हटलं की जनरली लोकांना असं वाटतं की वी आर टॉकिंग अबाउट ओन्ली टॅक्सेस. बट इट्स नॉट लाइक दॅट. टॅक्स हे अतिशय मेजर इन्स्ट्रुमेंट असतं फिस्कल पॉलिसीबद्दल. पण फिस्कल पॉलिसी
ही फंडामेंटली it concerns itself with the aggregative effects of public expenditure, taxation on income, output, employment. त्याच्यानंतर फिस्कल पॉलिसी इन अ ट्रू सेन्स मीन्स द पॉलिसी रिलेटेड टू द ट्रेजरी ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे ट्रेजरी म्हणजे थोडक्यात खजिना. सो गव्हर्नमेंटचा जो खजिना किंवा तिजोरी असं म्हणू शकतो आपण असते, तर ती तिजोरी सांभाळण्यासाठी फिस्कल पॉलिसी ही प्लेस केली जाते and it is primarily concerned with the budget receipts and expenditure of government. म्हणजे गव्हर्नमेंटचं जे बजेट असतं त्यात दिसणारे खर्च आणि त्यात दिसणारे इन्कम या दोन्हीशी रिलेटेड असणारी ही पॉलिसी आहे. The term fiscal policy embraces the tax and expenditure policies of the government. Thus, fiscal policy operates through the control of government expenditure and tax receipt. म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंटचा खर्च आणि गव्हर्नमेंटचं इन्कम याला बॅलन्स करणारी अशी ही फिस्कल पॉलिसी असते. Thus, a budgetary policy or a fiscal policy, public expenditure and revenue can be combined in a various ways to achieve the desired stimulation or deflationary effect on aggregate demand. म्हणजे असा विचार करा की थोडक्यात इकॉनॉमीमध्ये जर डिमांड कमी पडत असेल तर डिमांड कशी वाढवायची, इकॉनॉमीमध्ये जर इन्फ्लेशन वाढतंय म्हणजे भाववाढ होती असं लक्षात आलं तर भाववाढ कमी कशी करायची, लाईक डिफ्लेशन कसं आणायचं. वेरॅज उलटही जर समजा डिमांड जास्त दिसते इकॉनॉमीमध्ये, म्हणजेच लोकांकडे जास्त पैसे आहेत म्हणून ते जास्त डिमांड करतायत, हे लक्षात आलं तर लोकांकडनं पैसे कसे काढून घ्यायचे आणि तरीही लोकांना त्यांच्या बेसिक गरजा फुलफिल कशा करता येतील हे बघायचं. हा सगळा अतिशय कॉम्प्लिकेटेड असणारा टास्क जो आहे तो फिस्कल पॉलिसीच्या माध्यमातून गव्हर्नमेंट हँडल करू शकतं. इट हॅज बोथ क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह डायमेन्शन्स. Changes in tax rates, the structure of taxation, its incidence, the influence, the volume and directions of the private spending in the economy. म्हणजे थोडक्यात फिस्कल पॉलिसीच्या जे क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डायमेन्शन्स असतात त्याने ओव्हरऑल टॅक्सेशन, त्याचा इन्सिडन्स आणि ओव्हरऑल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी या अतिशय मोठ्या प्रमाणावर अफेक्ट होतात. ओके, ऑल गव्हर्नमेंट स्पेंडिंग लीड्स टू द इन्क्रीज इन ऍग्रिगेट डिमांड अँड हॅज इन्फ्लेशनरी इफेक्ट. म्हणजे गव्हर्नमेंटचा जो खर्च असतो त्यामुळे काय होतं की त्याने लोकांच्या पॉकेटमधलं इन्कम वाढतं आणि त्यामुळे ऍग्रिगेट डिमांड वाढते आणि त्यामुळे कधी कधी भाववाढ होण्याची म्हणजे इन्फ्लेशनरी इफेक्ट होण्याची शक्यता असते. याच्या उलट जर टॅक्सेशनच्या बाबतीत असं आलं, टॅक्सेशन वाढवलं गेलं तर लोकांच्या खिशातला पैसा काढून घेतला जातो, आपोआप त्यांची डिमांड कमी होते, पण त्याच्याबरोबर प्रोडक्शन पण कमी होतं, इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग पण कमी होतात आणि मे बी रिसेशनरी किंवा डिफ्लेशनरी इफेक्ट इकॉनॉमीमध्ये जाणवू शकतात. ऍग्रिगेट डिमांड कमी होऊ शकते आणि म्हणून हे सगळं बॅलन्स आउट करायला कंपोजिशन ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर अँड पब्लिक रेव्हेन्यू help to mold the economic structure of the country and they produce certain effect on the economy at some point of time and other effects on the other. So असं आपण म्हणू शकतो की ओव्हरऑल इकॉनॉमिक जे इम्पॅक्ट आहे ते बॅलन्स आउट करण्यासाठी आणि त्यातूनही ग्रोथ ऍक्सिलरेट करण्यासाठी फिस्कल पॉलिसीचा वापर केला जाऊ शकतो. ही फिस्कल पॉलिसी जे.एम. केन म्हणजेच लॉर्ड केन्स यांनी पॉप्युलराइज केली होती कारण त्यांची मॅक्रो इकॉनॉमिक गोल्स अटेन करण्यासाठी. कोणती गोल्स होती ही? इन्क्रीजिंग द लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड इन्कम इन द इकॉनॉमी. थोडक्यात रिसेशन पिरियडमध्ये जेव्हा आपण बघितलं 1929-30 मध्ये जे ग्रेट डिप्रेशनचा काळ होता त्यावेळी क्लासिकल लोकांनी सांगितलेल्या पॉलिसी ज्यात गव्हर्नमेंटने इंटरव्हेन करू नये असं म्हटलं गेलं, लेसे फेअर नावाची जी पॉलिसी होती ती काही काम करेना. अशा वेळी केन्स पुढे येऊन त्यांची थिअरी जेव्हा मांडली गेली की गव्हर्नमेंटने इंटरव्हीन करावं, गव्हर्नमेंटने मध्ये मध्ये करावं थोडक्यात इकॉनॉमीमध्ये आणि जिथे डिमांड कमी पडतेय, जिथे पैशाचा पुरवठा कमी पडतोय तिथे त्या गोष्टी रेग्युलेट करण्यासाठी गव्हर्नमेंटने स्वतः इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे असं म्हटलं गेलं. तुमच्या लक्षात येत आहे? आणि त्यामुळे काय झालं की ही जी फिस्कल पॉलिसी त्यांनी सांगितली होती ती अतिशय पॉप्युलर झाली. लेटर ए.पी. लर्नर गेव द कन्सेप्ट ऑफ फंक्शनल फायनान्स. सो ए.पी. लर्नर असं होऊ शकतं एमसीक्यूच्या माध्यमातून की जे.एम. केन्स यांनी
फिस्कल पॉलिसी पॉप्युलराइज केली. पण फंक्शनल फायनान्सची जी कन्सेप्ट आहे ती AP लर्नर यांनी दिलेली आहे. हे लक्षात ठेवा. ते MCQ साठी खूप महत्वाचं असू शकतं. आता हे फंक्शनल फायनान्स काय? The modern fiscal policy is by and large on the application of principles of functional finance. म्हणजे ह्या AP लर्नर सरांनी जी प्रिन्सिपल सांगितली फंक्शनल फायनान्सची, त्याच्यावरती आज मॉडर्न डेची फिस्कल पॉलिसी जास्त अवलंबून असलेली दिसते. According to this view, public revenue and expenditure of the government are not considered as being governed solely by the requirements of government finances, but by the requirements of attaining full employment and price stability. म्हणजे फक्त गव्हर्नमेंटच्या ज्या रिक्वायरमेंट असतात फायनान्सेसच्या, पैशाच्या पुरवठ्याच्या, त्याचसाठी नाही, तर ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत ते रिसोर्सेस फुल कपॅसिटीला वापरलं जाणं आणि त्याचा वापर करून इकॉनॉमीमध्ये प्राइस स्टेबिलिटी आणणं, याच्यासाठी अतिशय गरजेची असणारी गोष्ट म्हणजे ही मॉडर्न डेजची फिस्कल पॉलिसी, ज्याचा बेस किंवा ज्याची प्रिन्सिपल आपल्याला फंक्शनल फायनान्स या कन्सेप्टमध्ये दिसतात, जी आपल्याला AP लर्नर या इकॉनॉमिस्टने सांगितली. ओके, सो लेट्स सी जस्ट ॲज अ हेडिंग की ऑब्जेक्टिव्ह काय आहेत प्रिन्सिपल फिस्कल पॉलिसीचे. ओके, मला माहिती आहे आता तुम्हाला असं सतत वाटत असेल की आम्हाला तर MCQ आहेत किंवा आम्हाला ऑनलाईन परीक्षा द्यायच्या आहेत असं. पण ऑनलाईन परीक्षा द्यायच्या असल्या तरी अतिशय डिटेल्ड माहिती असणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जर MCQ काढायचे असतील तर कुणी वरवरचे MCQ काढत नाही, तर अतिशय इनडेप्थ MCQ काढले जातात. आणि त्यामुळे काय होऊ शकतं माहितीये का, तुम्हाला कदाचित गडबड होऊ शकते अशा वेळी की मी डिटेल वाचले नाही आणि मग माझी गडबड झाली. मगाशी म्हटलं तसं की फिस्कल पॉलिसी किंवा फिस्कल फायनान्सिंगच्या बाबतीत जर म्हणलं तर फिस्कल पॉलिसी ही गोष्ट JM केन्स किंवा लॉर्ड केन्स यांनी पॉप्युलराइज केली. पण आपण जे म्हटलं ते की फंक्शनल फायनान्स जो आजच्या मॉडर्न फिस्कल पॉलिसीचा बाय लार्ज बेस आहे, बाय अँड लार्ज बेस, की ज्याच्यावरून आजची मॉडर्न फिस्कल पॉलिसी ठरवली जाते, ती मात्र कन्सेप्ट, त्याची फंडामेंटल प्रिन्सिपल्स ही AP लर्नर या इकॉनॉमिस्टने दिले. सो लेट्स सी अशाच डिटेल मॅनरमध्ये की ऑब्जेक्टिव्ह ऑफ फिस्कल पॉलिसी. पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे टू मोबिलाइज द रिसोर्सेस फॉर फायनान्सिंग द डेव्हलपमेंट प्रोग्राम्स इन द पब्लिक सेक्टर. थोडक्यात असा विचार करा की टॅक्सेशनच्या माध्यमातून गव्हर्नमेंटकडे रेव्हेन्यू कलेक्ट होतो. याच रेव्हेन्यूचा आणि मे बी पब्लिक डेट म्हणजे घेतलेल्या लोन्स मधनं गव्हर्नमेंटला फायनान्स मिळतो. हा फायनान्स डेव्हलपमेंट प्रोग्राम्स लाईक धरण बांधणं, रस्ता बांधणं, अशा गोष्टींसाठी वापर केला जातो पब्लिक सेक्टरमध्ये. पण असंही होऊ शकतं की योग्य प्रकारे त्या पैशांचा वापर न करता काहीतरी चुकीच्या गोष्टींसाठी वापर करणं. जसं मी तुम्हाला गेल्या वेळी उदाहरण सांगितलं होतं की एका महानगरपालिकेने काही लाखांचा खर्च केला स्पिटून्स बांधायला किंवा स्पिटून्स ठेवायला. त्या स्पिटून्स काय आहेत, तर लोकांनी थुंकी कशात टाकावी त्या बादल्या. आता मला सांगा, कुणाला कोणत्याही वेस्ट पिकरला किंवा क्लिनिंग वर्करला लोकांची थुंकी क्लीन करायला आवडेल का? नाही आवडणार. म्हणजे ते कुणी नीट क्लीन करणार नाही. म्हणजे आपण शहराची स्वच्छता वाढवतोय की कमी करतोय? दुसरी गोष्ट म्हणजे असं आपल्या कायद्यात आहे की रस्त्यावर कुठल्याही प्रकारे थुंकणं किंवा कुठल्याही प्रकारची अस्वच्छता करणं हा कायद्याने गुन्हा आहे. बरोबर? पण मग तरीही असं असताना स्पिटून्स ठेवणं, याचा अर्थ तुम्ही लोकांना अशा प्रकारे सांगताय का, की रस्त्यावर थुंकू नका, पण रस्त्याशेजारी असणाऱ्या स्पिटून्समध्ये थुंका? त्यापेक्षा त्यांनी न थुंकणं आणि आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणंच तर गरजेचं आहे. आज असा विचार करा, लोक रस्त्यावर थुंकतायत, तर त्याने कोविडला पण सारखा प्रॉब्लेम निर्माण होऊच शकतो ना. सो ह्या सगळ्या गोष्टी जर समजा योग्य वेळी म्हणजे आता एवढा फायनान्स त्या स्पिटून सारख्या गोष्टींमागे लावणं हे बरोबर होतं का? तर नव्हतं बरोबर. म्हणजे थोडक्यात योग्य प्रकारे रिसोर्सेसचं मोबिलायझेशन होण्यासाठी फिस्कल पॉलिसी गरजेची असते. दुसरा आहे टू प्रमोट द डेव्हलपमेंट इन द प्रायव्हेट सेक्टर. इट्स अ मिक्स्ड इकॉनॉमी दॅट वी आर फेसिंग ऑर वी आर एक्सपिरियन्सिंग इन इंडिया. इंडियामध्ये, भारतात दोन्ही प्रकारचे सेक्टर्स आहेत. पब्लिक सेक्टर पण, प्रायव्हेट सेक्टर पण. इवन देअर इज पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, ज्याला PPP असं म्हटलं जातं. ओके, सो दॅट इज
ह्या सगळ्या मिक्स्ड सेक्टरमध्ये इन स्पाइट ऑफ ग्रोइंग इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक सेक्टर इन ॲक्सिलरेटिंग प्रोसेस ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, द इंटरेस्ट ऑफ प्रायव्हेट सेक्टर कॅनॉट बी निग्लेक्टेड. Therefore, rebates, reliefs, and liberal depreciations allowances may be granted to boost the private sector. म्हणजे आपण कितीही गव्हर्नमेंट सेक्टर बद्दल किंवा पब्लिक सेक्टर हे ग्रोथ ॲक्सिलरेट करण्यासाठी अतिशय गरजेचं आहे असं म्हटलं तरी त्याबरोबरीने प्रायव्हेट सेक्टर सुद्धा प्रचंड मोठा हातभार लावत असतं देशाच्या आर्थिक वाढीसाठी, आर्थिक विकासासाठी. बरोबर ना? आणि त्याच्यामुळे त्यांचाही इंटरेस्ट जपणं, त्यांनाही ह्या सगळ्या प्रकारच्या इकॉनॉमिक ज्याला आपण रिलीफ्स असं म्हणतो किंवा थोडक्यात काही स्कीम्स यांचा फायदा करून त्यांची ग्रोथ करणं हेही गरजेचं असतं आणि त्यामुळे अशा प्रकारचं प्रमोशन करण्यासाठी प्रायव्हेट सेक्टरचं डेव्हलपमेंट होण्यासाठी त्यांची फिस्कल पॉलिसीमध्ये त्यांना योग्य प्रकारे न्याय देणं गरजेचं असतं. थर्डली, टू ब्रिंग अबाउट द ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, म्हणजे थोडक्यात अतिशय योग्य प्रमाणावर रिसोर्सेसचा वापर करणं आणि त्या माध्यमातून जे कमी पडणारे स्कार्स असणारे रिसोर्सेस आहेत त्यांचा पुरेपूर वापर करून घेऊन इकॉनॉमिक ग्रोथ ॲक्सिलरेट करणं हे गरजेचं असतं. आणि ते कधी शक्य असतं जेव्हा अवेलेबल रिसोर्सेसचं योग्य प्लॅनिंग होईल ते, आणि तेच योग्य प्लॅनिंग फिस्कल पॉलिसीच्या माध्यमातून करणं शक्य असतं. Then the fourth point is to restrain the inflationary pressures in the economy to ensure economic stability. आता मी ह्याच्याबद्दल तुम्हाला मगाशीच सांगितलं की जेव्हा इकॉनॉमीमध्ये भाववाढ होत असते, म्हणजे थोडक्यात गोष्टींच्या प्राइजेस वाढत असतात, तेव्हा लोकांना जास्त पैसे खर्च करायला लागतात. आपोआपच लोकांचं रिअल इन्कम म्हणजे थोडक्यात खर्च करण्याची क्षमताही कमी होऊन जाते. बरोबर? आणि त्यामुळे या गोष्टीला आळा घालण्यासाठी फिस्कल पॉलिसीच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला आयदर ज्या बेसिक नेसेसिटीज असतात लाईक एज्युकेशन, हेल्थ केअर, या सगळ्या गोष्टी कमीत कमी दरात लोकांपर्यंत पोचवायला लागतात किंवा या उलट गव्हर्नमेंटला इकॉनॉमीमध्ये मनी सप्लाय वाढवायला लागतो सो दॅट लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील आणि त्यायोगे ते खर्च करण्याच्या टेंडन्सीवरती पोचतील, पण इतकेही जास्त पैसे असणार नाहीत की लोकांची डिमांड वाढून अतिशय कन्झ्युमरिझम वाढेल आणि त्यामुळे आपोआपच गोष्टींच्या प्राइजेस वाढतील प्रॉस्परिटी किंवा पीकच्या ट्रेंडला जाऊन. सो या गोष्टीतला बॅलन्स मेंटेन करणं आणि त्यातून प्राइस स्टेबिलिटी, इकॉनॉमिक स्टेबिलिटी आणणं हे सुद्धा फिस्कल पॉलिसीच्या माध्यमातूनच गव्हर्नमेंटला करायला लागतं. ओके, now we are moving to the fifth objective, that is to improve distribution of income and wealth in the community for the lessening economic inequalities. असा विचार करा, गव्हर्नमेंट हे आपलं असतं, आपण निवडून दिलेले प्रतिनिधी हे गव्हर्नमेंटचा भाग झालेले असतात आणि आपल्या म्हणजे समाजाच्या कल्याणासाठीच ते कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत असतात. भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इनइक्वॅलिटी दिसून येते. बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यामुळे ही इनइक्वॅलिटी कसली असते? तर सोशल कॉजेस थोडे लांब ठेवू, इकॉनॉमिक कॉजेसचाच विचार करू. तर भारतात लोकांकडे असणारी संपत्ती आणि लोकांना मिळणारं उत्पन्न म्हणजेच इन्कम आणि वेल्थ या दोन्हीच्याही बाबतीत प्रचंड मोठ्या प्रमाणावर इनइक्वॅलिटी दिसते आणि त्यामुळे फिस्कल पॉलिसीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला अशा प्रकारची चालना द्यायला लागते लोकांना, इकॉनॉमिस्टना, गव्हर्नमेंटला, की आपोआपच लोकांकडे जी संपत्ती आहे ती समान प्रमाणावर डिस्ट्रीब्यूट व्हावी. गरीब लोकांना योग्य प्रमाणावर त्यांचा फायदा मिळाला पाहिजे, श्रीमंतांना अतिही फायदा नाही मिळाला पाहिजे. थोडक्यात एक स्टेबल असा बॅलन्सिंग आउट इफेक्ट निर्माण होऊन इनइक्वॅलिटी कमी झाली पाहिजे, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी याचा विचार केला जाऊ शकतो आणि करायलाच लागतो, जो फिस्कल पॉलिसीच्या माध्यमातून केला जातो. ओके, देन वी आर रिअली सॉरी. Then we are moving to the sixth objective, that is to obtain full employment and economic growth. थोडक्यात जर समजा सॉरी इकॉनॉमिक स्टॅबिलिटी आणण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारे इकॉनॉमीवर कंट्रोल ठेवायचा असेल तर आपल्याला त्यात असलेले रिसोर्सेस हे अत्यंत योग्य प्रकारे ऑप्टिमम युटिलायझेशन करायला लागतं त्यांचं. म्हणजे थोडक्यात असा एक साध्या मशीनचा विचार करू. एक मशीन आहे जे दिवसभरात साधारण 12 तास काम करते.
ओके. पण 12 तास हे रजिस्टरवर दिसतात. समजा सकाळी 2 तास एका कामगाराने ते मशीन लावलं, नंतर त्याचा ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या ब्रेक बरोबर ते मशीन पण बंद झालं. पुढचा त्याचा ब्रेक 1 तासाचा असेल, तर 12 तासांपैकी ऑलरेडी 1 तास वेस्ट गेला. सेम त्याच्या लंच ब्रेकच्या वेळी झालं, त्याच्यानंतर टी ब्रेकच्या वेळी झालं. म्हणजेच समजा प्रत्येक वेळी 3 ब्रेकमध्ये 3 तास मशीन बंद राहिलं, तर त्याचा अर्थ असा होतो, की 12 तास काम करण्याची क्षमता असलेलं मशीन हे 9च तास काम केलं. कारण त्याचा फुल एम्प्लॉयमेंट किंवा ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस झालं नाही. थोडक्यात त्याचा पुरेपूर वापर करून घेतला नाही. पण फिस्कल पॉलिसीच्या माध्यमातून अवेलेबल असलेले सगळे रिसोर्सेस हे त्यांच्या मॅक्सिमम कपॅसिटीला वापर करून घेतला जाईल त्यांचा. अशा प्रकारे ही पॉलिसी गव्हर्नमेंटला कन्स्ट्रक्ट करायला लागते आणि त्यामुळेच त्यातून ऑब्व्हियसली इकॉनॉमिक ग्रोथ ही मोठ्या प्रमाणावर ॲक्सिलरेट होते. एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी जनरेट होतात. नवीन इन्व्हेस्टमेंटच्या अपॉर्च्युनिटीज मिळतात. सेव्हिंग वाढतं. आपोआप इकॉनॉमीमध्ये किंवा मार्केटमध्ये चलती होते. इन द सेन्स तेजीत मार्केट येतं. येतंय लक्षात तुमच्या? आणि त्यामुळेच अशा प्रकारे टू ऑब्टेन फुल एम्प्लॉयमेंट अँड इकॉनॉमिक ग्रोथ, फिस्कल पॉलिसी नीड्स टू बी डिझाइन टू मेंटेन दॅट बॅलन्स बिटवीन how optimum utilization of resources is done and how we are constructing the flow of income and flow of money. So ह्या सगळ्या प्रकारे आपल्याला फिस्कल पॉलिसीवरती भर द्यावा लागतो योग्य प्रकारे कन्स्ट्रक्ट करण्यावर. नाउ द सेव्हन्थ ऑब्जेक्टिव्ह अँड द we can say the last objective of this section is the fiscal policy and capital formation. फिस्कल पॉलिसी अर्थातच अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लागणारी पॉलिसी किंवा आपण रूल्स आणि रेग्युलेशन म्हणू त्यांना. तर ही जी रूल्स आणि रेग्युलेशन आहेत त्यामुळे इकॉनॉमी मधली इन्व्हेस्टमेंट वाढणं गरजेचं असतं. लॉंग रन ग्रोथला फायदा होणं गरजेचं असतं आणि ती वाढण्यासाठी कॅपिटल फॉर्मेशन, थोडक्यात इकॉनॉमी मधलं कॅपिटल वाढणं गरजेचं असतं. आपण सगळे जनरली जर कॉमर्सचे स्टुडंट असू किंवा अगदी नसूही, तरी सुद्धा आपल्याला हे माहिती असतं की कॅपिटल किती गरजेचं आहे कुठल्याही व्यवसायासाठी, बरोबर? कुठल्याही प्रकारच्या मोठ्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी, एखाद्या इकॉनॉमीची डेव्हलपमेंट होण्यासाठी कॅपिटल फॉर्मेशन हे अतिशय गरजेचं असतं. आणि त्यामुळे अशा प्रकारे फिस्कल इन्सेंटिव्ह इकॉनॉमीमध्ये ॲडिक्वेटली अवेलेबल पाहिजेत, की ज्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंगला बूस्टअप होऊन कॅपिटल फॉर्मेशन वाढलं पाहिजे. आणि यात फिस्कल पॉलिसी साऊंड असण्याचा अतिशय महत्वाचा घटक असतो, बरोबर? सो आतापर्यंत आपण 7 ऑब्जेक्टिव्ह बघितली, की ज्याच्यासाठी फिस्कल पॉलिसी अत्यंत डेलिकेटली, अत्यंत लक्ष देऊन आणि योग्य प्रकारच्या सायंटिफिक मेथड्स वापरून तयार करणं गरजेचं असतं. थोडक्यात असा विचार करा, आपण जे 3 धडे आधी शिकले त्या सगळ्याचं सार किंवा त्या सगळ्याचं समरायझेशन करून आपण फिस्कल पॉलिसी देशासाठी कन्स्ट्रक्ट करणं हे गरजेचं असतं. आणि अर्थातच कोण देशासाठी फिस्कल पॉलिसी जनरेट करतं? तर गव्हर्नमेंट किंवा फायनान्स डिपार्टमेंट ऑफ द गव्हर्नमेंट, अर्थ मंत्रालय. आणि आपण असं म्हणू शकतो की या अर्थ मंत्रालयातल्या घडामोडी, बजेट घडवणं आणि फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन, नंतर फायनान्स कमिशन, ह्या सगळ्या गोष्टी या फिस्कल मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशनच्या अंडर येतात. आणि म्हणून त्या शिकणं आणि म्हणून त्याच्यावर योग्य प्रकारे अभ्यास करणं हे अतिशय गरजेचं असतं. नाउ देअर आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ फिस्कल पॉलिसी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अ कंट्री. म्हणजे एखाद्या देशाची डेव्हलपमेंट होण्यासाठी फिस्कल पॉलिसी कशा प्रकारे गरजेची असते हे आता आपण बघितलंच आहे. आपण असं म्हणू शकतो की कुठल्याही मॅच्युअर इकॉनॉमीमध्ये, कारण फिस्कल पॉलिसीच्या माध्यमातून पब्लिक रेव्हेन्यू, पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक डेट किंवा बॉरोइंग या सगळ्या प्रकारच्या गोष्टी हँडल केल्या जातात. ओव्हरऑल इकॉनॉमी मधली एम्प्लॉयमेंट, इकॉनॉमीचं स्ट्रक्चर, कॅपिटल अक्युम्युलेशन, प्राइसिंग पॉलिसी, कन्झम्पशन, ऑप्टिमम रिसोर्स अलोकेशन या सगळ्या गोष्टीच्या व्हेरिएबल्सचा, ॲस्पेक्ट्सचा विचार करून फिस्कल पॉलिसीच्या बाउंड्रीज सेट केल्या जातात. इकॉनॉमीमध्ये स्टॅबिलिटी, ग्रोथ, इक्वल इन्कम डिस्ट्रीब्युशन आणण्यासाठी आणि स्टॅबिलाइज्ड इकॉनॉमिक सिस्टीम मेंटेन करण्यासाठी.
आपण बघू शकतो की मॅच्युअर इकॉनॉमीजमध्ये म्हणजे अ, आपण असं म्हणू की ज्या डेव्हलप झालेल्या इकॉनॉमीज आहेत, त्यांच्यासाठी फिस्कल पॉलिसी 3 महत्त्वाच्या उद्दिष्टांसाठी अत्यंत गरजेची असते. फर्स्टली टू अटेन फुल एम्प्लॉयमेंट लेव्हल ऑफ इक्विलिब्रियम. म्हणजे असा विचार करा की फुल एम्प्लॉयमेंट म्हटल्यावरच मॅक्सिमम कपॅसिटी असा त्याचा अर्थ असतो. तर जास्तीत जास्त अवेलेबल असलेल्या किंवा मॅक्सिमम कपॅसिटीत रिसोर्सेसचा वापर करणं आणि आपण एखाद्या फुल एम्प्लॉयमेंट लेव्हलला पोहोचणं. देन हे त्यांचं गरजेचं असतं कारण त्यांच्याकडे ऑलरेडी इकॉनॉमी मॅच्युअर होणं याचा अर्थ डेव्हलप असते. त्यांच्याकडे इन्कम फ्लो चांगले असतात. मग ज्या सेक्टरमध्ये एखाद्या गोष्टीची कमी आहे किंवा मॅच्युअरली त्या रिसोर्सेसचं ऑप्टिमम युटिलायझेशन होत नाहीये असं लक्षात येतंय. तर तिथे ती परिस्थिती सुधारणं याच्यासाठी फिस्कल पॉलिसी गरजेची असते. टू मेंटेन फुल एम्प्लॉयमेंट लेव्हल वन्स इट इज अटेन. म्हणजे एकदा तुम्ही त्या फुल एम्प्लॉयमेंट लेव्हलला पोहोचलात, की ती कंटिन्यू करायची. त्याच्या पुढेही जायचं नाही आणि त्याच्या मागेही यायचं नाही. सो त्याला कदाचित आपण स्टेडी स्टेट असं म्हणू शकतो. आय नो ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आणि तुमच्यापर्यंत अजून पोहोचलेली नाही. पण ओव्हरऑल आपण असं म्हणू शकतो, की हे मेंटेन करायला लागतं. अँड द थर्ड इज टू मेंटेन इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन टू अव्हॉइड इन्फ्लेशन, डिफ्लेशन बाय कंट्रोलिंग ट्रेड सायकल. थोडक्यात एकदा तुम्ही एका सर्टन इकॉनॉमिक फ्लोमध्ये इंटरप्ट करायला लागलात, इंटरव्हीन करायला लागलात गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, तर तुम्हाला इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन आणणं गरजेचं असतं. इकॉनॉमी नॉन स्टेबल किंवा अनस्टेबल का होते? कारण ट्रेड सायकल्स असतात. आपण ज्या बघितल्या होत्या त्या. रिसेशन असतं, ट्रफ असतं, डिप्रेशन असतं. त्याच्यानंतर परत प्रॉस्पेरिटीचा काळ सुरू होतो. आपण पीकला पोहोचतो, बूम होते तिथे इकॉनॉमिक बूम. ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्लेशनरी आणि डिफ्लेशनरी ट्रेंड घेऊन येतात इकॉनॉमीमध्ये. ते अव्हॉइड करणं किंवा ते रिड्यूस करणं त्यांचा जो इम्पॅक्ट आहे, असं बघा कुठल्याही एक्स्ट्रीम परिस्थितीचा पहिला इम्पॅक्ट हा इकॉनॉमिकली बॅकवर्ड किंवा मीडियम क्लास लोकांवर होतो आणि आपोआपच त्यामुळे क्लासेसमधले कन्फ्लिक्ट्स वाढतात आणि अनस्टेबिलिटी वाढायला लागते, प्रोडक्टिव्हिटी कमी होते आणि ग्रोथ आपोआपच कमी होऊन जाते. सो ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मॅच्युअर इकॉनॉमीमध्ये ह्या फिस्कल पॉलिसीची गरज असते. Therefore, in the mature economies or developed economies, it is presumed that fiscal policy assumes the form of compensatory financing meant for achieving full employment and price stability and avoidance of business cycle. So, तीन महत्वाच्या गोष्टी फुल एम्प्लॉयमेंट अचीव्ह करणं, प्राइस स्टॅबिलिटी अचीव्ह करणं आणि ट्रेड सायकल अव्हॉइड करण्याचा प्रयत्न करणं किंवा बिझनेस सायकल अव्हॉइड करण्याचा प्रयत्न करणं. कंपन्सेटरी फिस्कल पॉलिसी वॉज पुट फॉरवर्ड बाय केन्स. अगेन नवा डिटेल आहे हा जो एमसीक्यू साठी महत्वाचा ठरू शकतो की कंपन्सेटरी फिस्कल पॉलिसी ही केन्सने आपल्याला पुट फॉरवर्ड म्हणजे आपल्या समोर ठेवली. इट रेफर्स टू द व्हेरिएशन्स इन द गव्हर्नमेंट बजेट क्रिएटिंग बाय द व्हेरिएशन्स इन द प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट सो ॲज टू मेंटेन अ हाय लेवल ऑफ इन्व्हेस्टमेंट, एम्प्लॉयमेंट आणि इन्कम स्टॅबिलिटी. सो डेव्हलप्ड इकॉनॉमीजमध्ये जी 3 उद्दिष्ट आपण बघितली, ती 3 उद्दिष्ट रीच करण्यासाठी, अचीव्ह करण्यासाठी गव्हर्नमेंटला त्यांच्या बजेटमध्ये अशा प्रकारची व्हेरिएशन्स क्रिएट करायला लागतात, की त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमधली इन्व्हेस्टमेंट ही स्टॅबिलाईज राहील. प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट ह्या मदत करतील इन्व्हेस्टमेंट, एम्प्लॉयमेंट आणि इन्कम स्टॅबिलिटी हाय लेव्हलची मेंटेन करायला. सो त्यालाच कंपन्सेटरी फिस्कल पॉलिसी अशी म्हणतात आणि ही पॉलिसी केन्सने आपल्याला सांगितली. ड्युरिंग पिरियड्स ऑफ डिफ्लेशन ऑर डिप्रेशन, compensatory spending implies a substitution of the public expenditure for the deficiency in a private expenditure in a mature economy. This will maintain to this will help to maintain effective demand at high level. आपण इफेक्टिव्ह डिमांड बद्दल आपल्या लास्ट सेमिस्टर मध्ये बघितलं होतं. सो इफेक्टिव्ह डिमांडमुळे आपण इक्विलिब्रियमला रीच करतो आणि फुल एम्प्लॉयमेंट लेवल मिळवतो असं आपण बघितलं होतं. सो जेव्हा डिफ्लेशन किंवा डिप्रेशनरी कंडिशन असतात, डिफ्लेशनरी प्रॉब्लेम असतात, तेव्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये बिलकुल हालचाल नसते. त्यामुळे ॲग्रीगेट डिमांड कमी होते. सो अशा वेळी पब्लिक एक्सपेंडिचर वाढवून ती जी गॅप निर्माण झालेली असते, गरज असलेली किंवा गरजेची असलेली इन्व्हेस्टमेंट आणि त्यात प्रायव्हेट सेक्टरची नसलेली इन्व्हेस्टमेंट. सो ही जी 2 गोष्टींमधली गॅप आहे ना,
ती गॅप भरून काढायला लागते पब्लिक एक्सपेंडिचरने. Whereas during inflation, when private spending is excessively high, there is a need for negative compensatory spending by curtailing public expenditure. Compensatory fiscal policy may be directed towards the closing of both inflationary or deflationary gap. सो असा विचार करा, याच्या उलट जेव्हा इन्फ्लेशनमध्ये प्रायव्हेट सेक्टर एकदम तेजीत चालू असतं आणि इफेक्टिव्ह डिमांड आपल्याला किंवा प्रायव्हेट स्पेंडिंग इतकं मोठं असतं की डिमांड वाढलेली असते, अशा वेळी निगेटिव्ह कंपन्सेटरी पॉलिसी याची गरज असते सरकारकडून. का? कारण त्यामुळे पब्लिक एक्सपेंडिचर कर्ब केले जातात, कमी केले जातात आणि आपोआपच गव्हर्नमेंट थ्रू लोकांकडे असलेला जो पैसा आहे तो काढून घेतला जातो. सो दॅट आणि हा काही कोणी फोर्स करून किंवा धमक्या देऊन काढला जात नाही. लीगल मॅनरमध्ये काढून घेतला जातो, टॅक्सेशन वाढवून किंवा गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स, सिक्युरिटीज मार्केटमध्ये विकून. आणि त्याच्यामुळे आपोआपच काय होतं की गव्हर्नमेंटची जी गव्हर्नमेंट नाही, सिटिझन्सच्या खिशातली जी एक्सेसिव्ह पर्चेसिंग पॉवर असते ती कर्ब केली जाते. आपोआपच डिमांड कमी होते आणि डिमांड कमी झाल्यावर मार्केटमधली इन्फ्लेशनरी जी मेजर्स असतात, नॉट मेजर्स, इन्फ्लेशनरी जे ट्रेंड असतात तेही कमी होतात. सो अशा प्रकारे इन्फ्लेशनरी डिफ्लेशनरी या दोन्ही प्रकारच्या गॅप भरून काढण्यासाठी कंपन्सेटरी पॉलिसी, कंपन्सेटरी फिस्कल पॉलिसी ही गरजेची असते. आणि त्यातून फुल एम्प्लॉयमेंट लेवल आणि आपण असं म्हणू शकतो की फुल एम्प्लॉयमेंट लेवल ही मेंटेन करता येते. ओके. टू फाईट डिप्रेशन, द डेफिसिट बजेट कॅन बी क्रिएटेड इन द फॉलोइंग वेज. म्हणजे जेव्हा आपण बघितलं की इन्फ्लेशनच्या काळात, डिफ्लेशनच्या काळात कंपन्सेटरी फिस्कल पॉलिसी कशी मदत करते. सो तसंच डेफिसिट बजेटचा, डेफिसिट म्हणजे लॉस बजेट काय असतं, जेव्हा गव्हर्नमेंटचा खर्च, पब्लिक एक्सपेंडिचर मोठा आहे ॲज कम्पेअर्ड टू पब्लिक इन्कम किंवा पब्लिक रेव्हेन्यू. ओके. सो सिम्पली सेईंग, जेव्हा सरकारला खर्च जास्त आहे आणि त्या तुलनेत सरकारचं इन्कम कमी आहे, तेव्हा त्या प्रकारच्या बजेटिंगला डेफिसिट बजेटिंग असं म्हणतात. याच्या उलट जेव्हा सरकारकडे इन्कम जास्त असतं, सरकारचे खर्च कमी असतात, तेव्हा त्याला सरप्लस बजेट पॉलिसी असं म्हणतात. इन द नॉर्मल प्राइस स्टेबिलिटी पिरियड, बॅलन्स्ड बजेट मे एक्झिस्ट. जिथे बॅलन्स्ड बजेट काय आहे? सरकारचा खर्च इक्वल टू सरकारचं इन्कम, पब्लिक एक्सपेंडिचर इज इक्वल टू पब्लिक रेव्हेन्यू. पण but during recession or depression, the government must adopt deficit budget policy, and surplus budget policy is to be used to fight inflation. असा विचार करा, डेफिसिट बजेट पॉलिसीमध्ये सरकारचा खर्च जास्त असतो. खर्च सरकारचा जेव्हा जास्त असतो तेव्हा आपोआपच सरकारकडून खर्च केलेला पैसा इन्कम म्हणून त्या त्या देशातल्या सिटिझन्सच्या खिशात येतो. पर्चेसिंग पॉवर वाढते त्यांची आणि त्यामुळे आपोआपच एक चलती सुरू होते मार्केटमध्ये किंवा थोडक्यात इकॉनॉमीमध्ये थोड्या ट्रान्झॅक्शन्सची वाढ होते. ॲग्रिगेट डिमांड वाढते इकॉनॉमीमधली आणि त्यामुळे जे डिफ्लेशन किंवा डिप्रेशन दिसत असतं डिमांडच्या कमीमुळे, इन्व्हेस्टमेंटच्या कमीमुळे, ते भरून काढायला मदत होते. सो अशा प्रकारे डेफिसिट पॉलिसीचा किंवा डेफिसिट बजेटरी पॉलिसीचा वापर करून घेतला जातो. सरप्लस बजेट पॉलिसी उलट असते. तेव्हा सरकार टॅक्सेशन वाढवतं, ज्याच्या तुलनेतून जास्त पैसे लोकांकडून गोळा होतात आणि त्यामुळे एकूणच लोकांचं जे रिअल इन्कम असतं त्याचा लॉस होतो आणि आपोआपच लोकांकडची एक्सेसिव्ह पर्चेसिंग पॉवर, एक्सेसिव्ह मनी सप्लाय कमी केला जातो. आपोआपच त्यामुळे काय होतं की ॲग्रिगेट डिमांड कमी होते मार्केटमधली आणि डिमांड कमी झाल्यामुळे इन्फ्लेशनवर बंधन येतं, भाववाढ कमी होते. सो टू फाईट डिप्रेशन, अ डेफिसिट बजेट can be created in the following ways. पहिलं, the level of public expenditure is kept unchanged, but the taxation rates are reduced. So एक्सपेंडिचरची जी लेवल आहे ती तशीच ठेवली जाते न बदलता, पण टॅक्स कमी केले जातात. आपोआपच टॅक्स कमी झालेत आणि एक्सपेंडिचर मात्र तेवढंच आहे. त्यामुळे लोकांकडचा इन्कम फ्लो तेवढाच आहे गव्हर्नमेंटकडून येणारा, पण त्यांचं आता टॅक्सवर जे एक्सपेंड होत होतं, एक्सपेंडिचर केले जात होते ते कमी झालेत. खर्च कमी झालेत, इन्कम तेवढंच आहे. आपोआप रिअल इन्कम लेवल वाढते. नॉमिनल इन्कम लेवल चेंज नाही झाली तरी.
टॅक्सेशन रेट्स आर केप्ट अनचेंज्ड बट पब्लिक एक्सपेंडिचर इज इन्क्रीज. म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंटला मिळणारा टॅक्सेशन रेव्हेन्यू जो आहे तो सेमच राहतो अशावेळी, पण गव्हर्नमेंटचा खर्च वाढतो की ज्याच्यामुळे लोकांच्या हातात येणारं नॉमिनल इन्कम वाढतं. थोडक्यात आता नॉमिनल इन्कम वाढलंय, टॅक्सेशन तेवढंच म्हणजे टॅक्स तेवढेच द्यायला लागतात, पण तरीही इन्कम वाढल्यामुळे आपोआपच रिअल इन्कम पण वाढतं आणि लोकांकडे जास्त पैसे खिशात राहून त्यांची डिमांड वाढते. As a measure to fight depression, the second method is more significant. The excess expenditure may be financed through the public borrowings and deficit financing. दॅट इज क्रिएशन ऑफ न्यू मनी. म्हणजे थोडक्यात नव्या नोटा छापून, नव्या प्रकारे करन्सी वाढवून किंवा लोकांकडून बॉरोइंग करून इंटरनली ऑर एक्सटर्नली पब्लिक डेट घेऊन दुसऱ्या प्रकारचा टॅक्सेशन रेट सेम ठेवून पब्लिक एक्सपेंडिचर वाढवण्याच्या प्रकारे डिप्रेशन कमी करणं, फाईट करणं डिप्रेशनला, हे जास्त सिग्निफिकंट ठरू शकतं असं म्हणणं आहे. ओके. सो आज आपण हे बघितलं की फिस्कल पॉलिसीचे ऑब्जेक्टिव्ह काय, बजेटरी बॅलन्स डेफिशिट आणि सरप्लस बजेट पॉलिसी या काय प्रकार आहेत. म्हणजे आपण बघितलं बॅलन्स्ड फिस्कल पॉलिसी काय असते, नंतर बॅलन्स्ड बजेट काय असतं, डेफिशिट बजेट काय असतं, डेफिशिट बजेट पॉलिसी आणि सरप्लस बजेट पॉलिसी काय असते. आपण हेही बघितलं की फंक्शनल फायनान्स एपी लर्नर याने सांगितलेली थीम काय आहे, की जी आजच्या मॉडर्न फिस्कल पॉलिसीचा कणा आहे असं आपण म्हणू शकतो. कंपन्सेटरी फिस्कल पॉलिसी जी केन्सने आपल्या समोर ठेवली, ती कशा प्रकारे वर्क होते, फुल एम्प्लॉयमेंट लेवल, प्राइस स्टेबिलिटी आणि डिप्रेशनला फाईट करण्यासाठी. बरोबर. त्याच्या बरोबरीने आपण या सगळ्या गोष्टी बघताना आता हळूहळू फिस्कल पॉलिसीचे काय कंटेंट असतात किंवा फिस्कल पॉलिसी म्हटल्यावर आपण कुठली मेजर्स वापरू शकतो, उदाहरणार्थ बजेट, पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू, पब्लिक डेट. सो या ज्या गोष्टी ज्या ऑलरेडी आपण बघितल्या त्या कशा प्रकारे कन्स्टिट्यूट करतात एका फिस्कल पॉलिसीला, कशा प्रकारे ती पॉलिसी साऊंड आणि इफेक्टिव्ह होण्यासाठी मदत करतात हे बघणार आहोत. पण डेफिनेटली आज नाही, कारण मला माहिती आहे आजसाठी तुमच्यासाठी एवढंच बास आहे. सो आपण ते पुढच्या वेळेपासून कन्स्टिट्युएंट्स ऑफ फिस्कल पॉलिसी बघूया. उद्याला आपण ते बघूया. तोपर्यंत घरी राहा, अभ्यास करा आणि कुठलाही डाऊट असेल तर प्लीज क्लिअर करा. ते तुमच्या मनात ठेवू नका. भरपूर अभ्यास करा. कारण मे बी या वेळेच्या परीक्षा आपण असं म्हणू शकतो मागच्या वेळेपेक्षा टफर असू शकतात. ओके. बाय. हॅव अ नाईस डे.